नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता शहरात राजकीय समीकरण नव्याने मांडली जात आहेत. काल पंढरपूरमध्ये माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रभागातील नेते मंडळीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत एकच मुद्दा ठळकपणे समोर आला. पंढरपूरमध्ये परिवर्तन घडवायचं आहे. मात्र या परिवर्तनाच्या निर्धारामागे एक मोठं आव्हानही आहे. शेवटपर्यंत कुणी फुटणार नाही, तुटणार नाही याची खबरदारी घेणं आपलं काम आहे. पंढरपूरचं राजकारण गेल्या 35 वर्षापासून दोन गटामध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे परिचारक समर्थक आणि दुसरं म्हणजे परिचारक विरोधक. ही फूट फक्त नेत्यांमध्ये नाही तर नागरिकांच्या मनातही खोलवर रुजलेली आहे. 2011 मध्ये स्वर्गीय भारतनाना भालके यांनी नगरपालिकेत परिवर्तन घडवून दाखवलं होतं. मात्र त्यांनाही गटातील फूट, मतभेद आणि कुरघोडीचा सामना करावा लागला होता. तरीही त्यांनी घेतलेली भूमिका आजही आदर्श मानली जाते. सत्ता गेली तरी चालेल पण अन्याय मान्य नाही. आता पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये निवडणुकीचं वारे वाहत आहे. नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आणि नगरसेवक प्रभाग स्पष्ट झाल्यानंतर राजकीय गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विविध गटामधील नेते सोशल मीडियावर प्रचार सुरू करत आहेत. मात्र हे लक्षात घ्यायला हवं की निवडणूक एका प्रभागापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण पंढरपूरच्या मतदारसंघातून होणारी जनतेतून थेट निवडणूक आहे. काल झालेल्या या बैठकीत विरोधकांकडून मोर्चा बांधण्याची सुरुवात म्हणून पहिलं पाऊल उचललं जात आहे. मात्र पुढील काही दिवसात या गटातील नेते मंडळी एकत्र राहतात का की पुन्हा जुनी फूट दिसते हेच ठरणार आहे. परिवर्तनाचं भविष्य शेवटी पंढरपूरच्या जनतेला विकासाचा मार्ग हवा आहे. वाद, गटबाजी आणि कुरघोडीपासून दूर असलेलं एकसंघ नेतृत्व. आता प्रश्न फक्त एवढाच, आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील या नव्या बैठकीतून खरंच परिवर्तन जन्म घेणार का की पुन्हा एकदा पंढरपूरच्या राजकारणात जुने वारे नव्या नावाने वाहू लागेल. हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.